हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर हे बघा काय आणलं आहे आज मी मार्केटमधून। जवळा कोलिम, ओला कोलिम, याला गावाला ओला कोलिम बोलतात, काही जण जवळा पण बोलतात। ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि खूप सारे सबस्क्राईब करा। तर हा ओला कोलिम आहे, आता मी साफ करून घेतला आहे। त्याच्यामध्येच बघायचं काय कच वगैरे असेल तर, आणि आता त्याच्यात पाणी टाकून धुवून घेते। त्याच्यात पाणी टाकलंय आणि हे आता व्यवस्थित असं धुवून घेऊन आपण आता निखळून घेऊया। हे बघा, थोडं पाणी आता काढून घेऊया। ठीक आहे, हे असं व्यवस्थित सगळं पाणी काढून आपण एक साईडला ठेवतोय। आणि आता आपण सुरुवात करूया। ही कढई ठेवले, टोमॅटो, कांदा, लसूण, मिरची, कोकम, लसूण, मिरची, टोमॅटो, कांदा आणि मिरची, हे तेल टाकतोय। जास्त तेल नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, जेणेकरून पूर्ण कोलिमला ते लागलं पाहिजे। मिरची टाकतोय, मिरची अगोदर टाकली कारण ती जरा भाजली गेली, तेलामध्ये फ्राय झाली तर छान लागते म्हणून। आणि हे कांदा टाकते, कांदा जास्त घ्यायचा, कांद्याची टेस्ट असते, छान लागते। कांदा व्यवस्थित असं परतून घेतला। कांदा मिरची अगोदर आपण टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत परतूया। बघा तर लालसर होतोय। थोडं 2 मिनटं गॅस आपण चालू ठेवलाय। मी व्हिडिओ जास्त एडिट नाही हा केलाय कारण हा व्यवस्थित परतला पाहिजे कांदा। हे आता लसूण जास्त असं ठेचूनच टाकायचे। टोमॅटो टाकले आणि हे आता आपण एकजीव करून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया। बघा तर कसं मी परतून घेते ते। कांदा, टोमॅटो, मिरची हे व्यवस्थित शिजले पाहिजेत, कारण आपण ते कोलिम आहे तर ते लगेच शिजतं ना, ओलं आहे त्याच्यामुळे ते लगेच शिजतं, त्याला जास्त वेळ लागत नाही। म्हणून हा कांदा टोमॅटो व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत परतूया। आता आपण ह्याच्यात कोकम टाकूया। कोकम किंवा कच्ची कैरी असेल तरी पण छान लागते, पण जर कच्ची कैरी नसेल तर आपण ऑप्शन म्हणून हे कोकम टाकतोय। आता हळद टाकते आणि थोडंसं आपण लाल तिखट टाकूया, लाल मसाला। हा आपला घरगुतीच मसाला आहे, माझ्या आईने बनवलेला। ठीक आहे, हे असं व्यवस्थित परतून घेतलं आणि ह्याच्यात आपण आता टाकतोय कोलिम। आम्ही व्यवस्थित धुवून असं घेतलेलं आहे आणि हे आता आपण परतून घेऊया। बघा तर बघा तर आपण व्यवस्थित असं परतून घेतलं। ह्याच्यात जर तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर टाकू शकता थोडंसं। आता ह्याच्यात आपण मीठ टाकूया, थोडंसं मसाला ॲड करायचं आहे तर ॲड करू शकता तुम्ही, कारण माझ्या मुली खाणाऱ्या असतात त्याच्यामुळे मी थोडं कमी मसाल्याचं बनवलं आहे। पण तुम्ही त्याच्यात अजून 1-1.5 चमचा मसाला टाकून छान असं बनवू शकता, झणझणीत असं। हे बनतं झणझणीतच, पण मुलींसाठी बनवते त्याच्यामुळे ते मी थोडं हे केलं आहे, जास्त मसाला नाही टाकलं आहे। आणि हे आपण शिजवूनच घेऊया, सुकं सुकं असं व्हायला पाहिजे। बघा तुम्हाला ते थोडंसं पाणी वाटत होतं, आता हे थोडं सुकं झालं। हे व्यवस्थित परतून घेऊया आणि हे वाफेवरच शिजवायचं नाही, ह्याच्यात पाणी बिणी काय टाकायचं नाही। आणि हे आपलं आता रेडी झालेलं आहे। बघा तर हा सुखा कोलिम असतो तसंच वाटतं आणि एकदम तसंच आपण बनवायचं आहे।
तर हे बघा चपाती आणि कोलिम आपलं रेडी. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.